महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबला। आता 15 डिसेंबरला नागपूरमध्ये शपथविधी। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा। बीडच्या वडवणीमध्ये आज बंदची हाक। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा निषेध। राज्यात थंडीचा कडाका वाढला। कोकण, विदर्भ, मराठवाड्यात तापमानात घट। राज्यात दत्त जयंतीचा उत्साह। विविध मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी। दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। पुष्पा 2 फेम अल्लू अर्जुनची जेलमधून सुटका। चित्रपट प्रदर्शनादरम्यान चेंगराचेंगरीत महिलेच्या मृत्यूप्रकरणी त्याला अटक झाली। आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान आजपासून तिसरा कसोटी सामना। गॅबा कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसानं खोडा घातल्याने क्रीडाप्रेमी नाराज। नमस्कार, बुलेटिनची सुरुवात एका स्पेशल रिपोर्टनं करूया। विधानसभेनंतर आता राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत। पण निवडणुकांचं बिगीर वाजण्यापूर्वीच महाविकास आघाडीत बिघाडीचे सूर उमटू लागलेत। उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबई मनपाची निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। काही महिन्यात महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते, पण या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत फुटीची शक्यता नाकारता येत नाही। कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावरती लढण्याचे संकेत दिले। आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही। नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुका वेगळ्या आहेत। त्यांना स्वतंत्रपणे त्यांना लढायचं आहे, त्यांनी लढलं पाहिजे। संजय राऊतांच्या या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलंय। संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून, वागण्यातून थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसतं आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी एकलाचारूचा नारा दिला असेल। दिल्लीत एकीकडे ठाकरेंच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीची वेळ मागितली, तर दुसरीकडे सत्ता स्थापनेनंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केल्याची माहिती समोर येते। या पार्श्वभूमीवरती भाजप आणि सेनेची कटुता दूर होण्याची चर्चा सुरू असतानाच आता उभाटा मवियातून बाहेर पडणार का, ही नवी चर्चा सुरू झाली आहे। दादर पूर्व भागातील हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनानं नोटीस बजावलेली आहे। या नोटीसवरून राजकारण तापलंय। यावरून ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला, तर भाजप नेत्यांनीही ठाकरेंवर जोरदार पलटवार केला। दादर पूर्वेतील हनुमान मंदिराला आलेल्या रेल्वेच्या नोटीसवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। रेल्वेतील हमालांनी बांधलेलं हे हनुमानाचं मंदिर आहे, त्याला पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस पाठवली। मग कुठे आहे भाजपचं हिंदुत्व, असा सवाल ठाकरेंनी विचारला। उद्धव ठाकरेंच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले, मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का, मग तुम्ही काय सोडलेले आता? मी हनुमान चालिसाचं पठण करेन, मी आणि रवीजींनी, तेव्हा तुम्ही अत्याचार केला, 14 दिवस जेलमध्ये ठेवला, लॉकअपमध्ये ठेवला, देशद्रोह कलमा लावल्या, तेव्हा हनुमानजी आणि हनुमान चालिसा का आठवली नाही? हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये झुंपली आहे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर भूमिका घ्यायला पाहिजे, असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंनी मतांपुरतंच भाजपचं हिंदुत्व शिल्लक आहे का, असा प्रश्न विचारला। तर उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व वेगळी आहे, असा पलटवार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला। बांगलादेशात हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचारावरून उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींवरती तोफ डागली। भाजप आणि शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंवरती हिंदुत्व सोडल्याचा आरोप सातत्याने केला जातोय। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी बांगलादेशच्या मुद्द्यावरून भाजपाचा हिशेब चुकता करण्याची संधी साधून घेतली आहे। जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं, तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहे त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे, पावलं उचलायला पाहिजे। उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर भाजपाकडून पलटवार करण्यात आलाय। वोट जिहादच्या माध्यमातून मस्जिदीतून फतवे काढून मतं मागणारी, मताची भीक मागणारी शिवसेना उभाटा यांनी बांगलादेशातील हिंदूंवरती बोलावं, हे लज्जास्पद आहे। बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अत्याचारांच्या मालिकांमुळे राज्यात राजकीय स्फोट सुरू झाल्याचं दिसून येत आहे।
पुन्हा आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळतो आहोत. महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार आता 15 डिसेंबरला नागपुरामध्ये होणार आहे असं वरिष्ठ सूत्रांकडून कळतंय. मुंबईऐवजी नागपुरातच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती आहे. उद्या नागपुरामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं स्पष्ट झाल्याचं न्यूज 18 लोकमतला कळतंय. यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत. शपथविधीकरता उपस्थित राहा अशा सूचना देणार आहेत असं कळतंय. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून यंदा जवळपास 7,500 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलंय. सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता दुरावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झालाय. पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफी होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. राज ठाकरेंनी पुण्यातील नेत्यांना महापालिकेकरता बैठकांना सुरुवात करा असे आदेश दिलेले आहेत. पुणे शहरातील मनसे कार्यकर्त्यांची बैठक झाली असून त्यात प्रभागनिहाय माहिती घेत महापालिकेच्या तयारीला लागा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. वर्ध्याच्या देवळी मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश बकाने यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत विकास कामांचा शुभारंभ केला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शशांक घोडमारे यांनी रस्ते, पाणी, रोजगाराचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली. निवडणूक काळात सामान्य नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी याची आठवण करून देण्याकरता वर्ध्यात किसान अधिकार अभियानाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सरकारला निवेदन देत मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते अविनाश काकडे यांनी दिला आहे. कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांची कराड इथं शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ 4 तालुक्यांमध्ये विभागला जाणार असून प्रत्येक महिन्याला जनता दरबार होणार असल्याची माहिती दिली आहे. कोरेगाव भीमा इथं शौर्य दिन साजरा केला जाणार आहे. त्यासाठी हायकोर्टानं राज्य सरकारला परवानगी दिली आहे. 22 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान तयारीची ही परवानगी दिली गेली आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून सुरत मार्गे थेट दिल्लीला जाता येणार आहे. कारण काम पूर्ण झाल्यावर मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई दिल्ली महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत. महाराष्ट्रातील ही सगळ्यात मोठी कनेक्टिव्हिटी असणार आहे. पुणे नाशिक हा 5.5 तासांचा प्रवास आता अवघ्या 2 तासांवर येणार आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा नवीन प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. पुण्यात गेल्या 6 वर्षांमध्ये घरांच्या किमतीत वाघोली भागात सर्वाधिक 37% वाढ नोंदवण्यात आली आहे. याचवेळी गृहप्रकल्पांकरता वाकड भागाला सर्वाधिक पसंती असल्याचं समोर आलंय. रेशन दुकानामार्फत शिधाधारकांना गेल्या 8 महिन्यांपासून शासनानं साखर दिली नाही. लाखो लाभार्थ्यांना शेकडो रुपयांचं रेशन अगदी मोफत वितरित केलं जात असताना 1 किलो साखरेकरता शासनाकडे निधी नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सोन्याच्या दरात 1400 रुपयांची घसरण झाली आहे तर चांदीच्या दरात 4,200 रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता विठुरायाचं दर्शन अवघ्या 2 तासात होणार आहे. टोकन दर्शन पद्धत सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतला असून फेब्रुवारीपासून टोकन दर्शन पद्धतीला सुरुवात होणार आहे. लोकलच्या 3ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते 12 या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत होणार आहे. कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर आता एसटी महामंडळ ॲक्शन मोडवर आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी, व्यवस्थापन आणि बस पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांकरता काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नियम न पाळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय.
राज्य सरकारनं वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय घेतले. त्या दृष्टीनं वाहन सुरक्षा नियमानुसार वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवणं बंधनकारक आहे. अन्यथा त्या चालकांना 10,000चा दंड भरावा लागणार आहे. बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी येते. या घडीची मोठी बातमी काय आहे ती आपण बघणार आहोत. बघा, या घडीला मोठी बातमी, महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपवण्यात आलेलं आहे. हिंगोलीच्या रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार आहे. या घडीला मोठी बातमी येते हिंगोलीतून. 43 महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपवण्यात आलं. हिंगोली बाळापूर ग्रामीण रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर भर थंडीत झोपवण्यात आलं. बेड उपलब्ध नाहीत म्हणून या सगळ्यांना जमिनीवर झोपवलंय. आमचे प्रतिनिधी मनीष खरात यांना अधिक विचारूया. मनीष, काय अपडेट आहे? सुवर्ण, नक्कीच आपण जर पाहिलं तर एकीकडे शासन म्हणते की सर्व रुग्णालयांमध्ये आरोग्याची व्यवस्थित व्यवस्था आहे असं सांगितलं जातं, परंतु हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील हे ग्रामीण रुग्णालय आहे आणि इथे जे आहे ते काल महिलांची कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया आहे, कुटुंब शस्त्रक्रियाचं शिबिर पार पडलं. ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये अशी शिबिरं होत असतात आणि असंच एक शिबिर हे इथं पार पडलंय. परंतु धक्कादायक प्रकार असा घडलाय की या सर्व ज्या महिला आहेत ज्यांच्यावरती ही शस्त्रक्रिया पार पडली, या सर्व महिलांना शस्त्रक्रियेनंतर चक्क फरशीवरती ते हॉस्पिटलमधील जमिनीवरती जे आहे ते त्यांच्या झोपण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांना तिथं गादे आणि ब्लँकेट देण्यात आले, परंतु कॉट उपलब्ध नव्हते आणि हे कॉट उपलब्ध नसल्यामुळं या सर्व महिलांना जे आहे ते शस्त्रक्रियेनंतर थंडीचे दिवस आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये चक्क गार असणाऱ्या फरशीवरती झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नातेवाईकांनी याविषयी संताप व्यक्त केला आहे, नाराजी व्यक्त केली आहे, परंतु हा सगळा प्रकार आता उघडकीस आलाय आणि आरोग्य प्रशासनाने जे आहे याकडे लक्ष देण्याची मागणी नातेवाईकातून आणि रुग्णांकडून होत आहे. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पुढे आपण पुन्हा वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळतो आहोत. मुंबई महापालिकेकडून 701 रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत. ही कामं दर्जेदार व्हावीत याकरता ऑडिट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँक्रिटीकरण कामाची IIT कडून पाहणी करण्यात आली.